नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दोन गावाकडच्या गोष्टी या चॅनलवरती. आज आपण घेणार आहोत वरण घाट आणि वाघजाई मंदिराचा निसर्गरम्य प्रवास. तर चला सुरुवात करूया या दुर्गम आणि निसर्गरम्य ठिकाणाच्या प्रवासाला. वरण घाट हा महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड या जिल्ह्यांना जोडणारा एक महत्त्वाचा घाट आहे. या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वळणे, शांतता आणि आजूबाजूचा निसर्ग. पावसाळ्यात येथील दृश्य जणू स्वर्गासारखेच दिसते. धुक्याने झाकलेली पर्वत शिखरे, छोटे छोटे धबधबे आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हिरव्यागार झाडांनी हा घाट आणखीनच मनमोहक दिसतो. वरण घाटावर असलेले वाघजाई देवीचे मंदिर हे इथल्या स्थानिक लोकांमध्ये विशेष महत्त्वाचे आहे. या देवीला स्थानिक लोक वाघजाई या नावाने ओळखतात, कारण इथल्या जंगलात वाघांचा वावर असल्याची आख्यायिका आहे. वाघजाई देवी ही या प्रदेशाची रक्षणकर्ती समजली जाते. मंदिराचे स्थापत्य आणि त्याच्या सभोवतालचा परिसर पाहून मन प्रसन्न होतं. वरण घाटातील हा परिसर पावसाळ्यात विशेष पाहण्यासारखा असतो. येथील स्थानिक लोकांचे जीवन, त्यांचे देवावर असलेली अपार श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, हे सर्व एकत्र येऊन येथे एक वेगळेच वातावरण निर्माण होतं. वाघजाई देवीच्या मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात येथे पर्यटकांची विशेष गर्दी होते.
वरण घाटावर असलेले वाघजाई देवीचे मंदिर हे इथल्या स्थानिक लोकांमध्ये विशेष महत्त्वाचे आहे. या देवीला स्थानिक लोक वाघजाई या नावाने ओळखतात, कारण इथल्या जंगलात वाघांचा वावर असल्याची आख्यायिका आहे. वाघजाई देवी ही या प्रदेशाची रक्षणकर्ती समजली जाते. वरण घाटामध्ये फक्त मंदिर आणि घाट नाही, तर इथे येणाऱ्यांना निसर्गाचा अनमोल आनंद घेता येतो. विविध प्रकारचे पक्षी, झाडे, फुलांची वेलं आणि हवेत दरवळणारा ताजेपणा हे सगळं इथं अनुभवायला मिळतं. मित्रांनो, असा हा वरण घाट आणि वाघजाई मंदिराचा प्रवास जो एकदा तरी अनुभवायला हवा. येथील सौंदर्य, शांतता आणि देवीची कृपा मनाला शांती समाधान देते. तर आपण इथे नक्की या आणि या सुंदर ठिकाणाचा आनंद घ्या. आणि हो, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.